अन्नपूर्णा आजी मात्र सर्वांसमोर ऋषीच्या आणि कमळीच्या एंगेजमेंटमध्ये कमळीच्या वाजवणार कानाखाली, तर दुसरीकडे मात्र गौरी सर्वांसमोर येऊन सांगणारा आता कमळीबाबतचं सगळ्यात मोठं सत्य. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर एकीकडे मित्रांनो, आता तुम्ही पाहिलंच असेल की कशाप्रकारे आपल्या कमळीची आणि सरूची भेट झालेली असते, आणि त्या भेटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हेच असतं की कमळी मात्र आता ते घर सोडून सगळं काही सोडून निघून चाललेली असते गावाकडे. आणि मात्र बंड्याच्या या एका प्रयत्नामुळे सगळ्यात मोठं यश आलेलं असतं, म्हणजे सरू काकीची आणि आपल्या कमळीची भेट. कारण की आता सरू देखील तिला हेच सांगत असते की तू एवढी मोठी लढाई जिंकली आणि थोड्यासाठी आता हे सगळं सोडून नको निघून जाऊ. तर दुसरीकडे मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की आपल्या कमळीचा आणि ऋषीची एंगेजमेंट असते. त्या एंगेजमेंटच्या एक दिवस अगोदरच मात्र सगळ्यात मोठा हा राडा झालेला असतो. दुसरीकडे मात्र आता कशाप्रकारे राजनने खूप मोठा हा ट्रॅप बनवलेला असतो, त्यामध्ये बिचारा स्वतःच फसतो. कारण की त्या डॉक्टरांकडे जाऊन DNA रिपोर्ट्स बाबत राजन बोलणं करायला जातो, आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की ते DNA रिपोर्ट्स बदलायला होतो. पण आता तुम्हाला माहितीच आहे ते डॉक्टर देखील सांगत असतात की ते DNA रिपोर्ट्स आम्ही चेंज करू शकत नाहीये. पण फायनली आता राजन काही त्यांना पैसे देतो, आणि हे सगळ्या गोष्टी मात्र सगळ्या काही रेकॉर्ड CCTVमध्ये झालेल्या असतात. आणि या सगळ्याचा ट्रॅपमध्ये फसलेला असतो बिचारा राजन. त्याच्यामुळे कमळी देखील फसते. आणि हे सगळं कोणी केलेलं असतं? कामिनीने, रागिनीने आणि अनिकाने. कारण की त्या तिघींचा देखील हाच प्लॅनिंग असतो की राजनला सगळ्यात अगोदर फसवायचं, त्याच्यानंतर मात्र कमळीची वरात, आणि त्याच्यानंतर मग ऋषीचं आणि अनिकाचं लग्न. तर हा सगळा यांचा खूप मोठा प्लॅनिंग असतो. तर दुसरीकडे मात्र आता कमळी ठरवते की अर्ध्यातून लढाई सोडायची नाही. तर मग आता ऋषी सरांना ज्यावेळेस सत्य समजेल त्यावेळेस मात्र त्यांची प्रतिक्रिया काय असेल माझ्याबाबत. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आतापर्यंत ऋषीने कमळीवरती खरं प्रेम केलं, कारण त्याच्या पाठीमागे एकच आहे, ते म्हणजे कमळीचं खरेपणा. पण आता कमळीचा खोटेपणा सगळ्यांसमोर आल्याच्या नंतर ऋषी देखील काहीच करू शकणार नाहीये. तर दुसरीकडे अजूनपर्यंत तुम्हाला माहितीच आहे की कमळीला आपलं हे सत्य माहीत नसतं की ती ज्या घरामध्ये राहते त्या घरातील लोकच सगळी काही मात्र तिचीच लोक आहेत म्हणून. तर फायनली आता कमळी आणि ऋषीची एंगेजमेंट चाललेली असते, आणि त्या एंगेजमेंटमध्ये सगळ्यात मोठा ट्रॅप असा होतो की तुम्हाला माहितीच आहे की आतापर्यंत अनिकाने खूप साऱ्या गोष्टी कमळीच्या विरोधात केल्या, पण अनिका फायनली आता कामिनीला एकच गोष्ट बोलते की तुझा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा फ्रॉड प्लॅनिंग होता हा. कारण की तुला आत्तापर्यंत काहीच जमलं नाही. तुझ्यापेक्षा ती माझी आजी बरी. तिच्यासोबत जर आत्तापर्यंत राहिली असते ना, तर कदाचित माझं आज ऋषीसोबत लग्न झाले असतं. पण तू एक नंबरची नाकामी आहेस, नाकामी. त्याच्यामुळे कामिनीला एवढं काय अनिका बोलते की कामिनीला काय बोलावं काय कळत नाही. आणि फायनली कामिनी रागाच्या भरामध्ये आता सगळ्यांसमोर कमळीला एक्सपोज करणार आहे. तर एंगेजमेंटची तारीख तर तुम्हाला माहितीच आहे जवळ आलेली असते, आणि ही सगळी तयारी केलेली असते ती म्हणजे अन्नपूर्णा आजींच्या घरातच. आणि ह्या ठिकाणी सगळी लोक जमलेले असतात. ऋषी कमळी दोघेजण देखील खुश असतात, पण कमळीच्या मनामध्ये एकच भीती असते की सगळ्यांसमोर जर सत्य आलं तर काय करायचं. दुसरीकडे राजांनी ज्या प्रकारे ते DNA रिपोर्ट्स बदलायला सांगितलेले असतात त्यामध्ये एक खूप मोठी चूक घडते. कारण की तुम्हाला राजनला माहीतच नसतं की मुळात तो माणूस मात्र कामिनीला भेटलेला आहे, आणि कामिनीने त्याला देखील खूप सारे पैसे दिलेले असतात, आणि त्याचमुळे मात्र सगळे काही व्हिडिओ आणि फोटेज बाहेर येणार असतात. तर दुसरीकडे आता कमळी आणि ऋषीची एंगेजमेंट होणारच असते, आणि दोघे पण एकमेकांच्या हातात अंगठ्या घालायला जातात. तर तेवढ्यात त्या ठिकाणी येऊन कामिनी ती एंगेजमेंट थांबवते आणि म्हणते की थांबा, कारण की ही कमळी सगळ्यात मोठी फ्रॉड आहे, आणि ह्या कमळीने तुमच्या सगळ्यांना फसवलेलं आहे. तर नयनतारा म्हणत असते की कामिनी, तुला मी शेवटचं सांगते, माझ्या मुलाच्या या चांगल्या चाललेल्या कार्यामध्ये विघ्न आणू नको. तू आत्ताच्या आता तिथून साईडला जा. तर अन्नपूर्णा आजी देखील म्हणत असते की कामिनी, तुझं आतापर्यंत खूप सारं ऐकून घेतलं, तुला जर या कार्यक्रमामध्ये यायचं नसेल तर येऊ नको, पण इथून कायमचे चालती हो. तर त्यावेळेस मात्र म्हणते कामिनी, माहितीच आहे तुम्हाला, की म्हणते की अहो वहिनी थांब ना, तू एवढं बोलले आत्तापर्यंत, मी काय बोलले का नाही ना, तर आता थोडं माझं देखील ऐकून घ्या. तर ती एंगेजमेंट थांबवण्याच्या पाठीमागे कामिनीचा सगळ्यात मोठा हात असा असतो की कामिनीकडे आता पुरावा असतो. राजांनी ते DNA रिपोर्ट्स बदलायला सांगितलेले असतं. हे सगळं बोलतानाचे सगळे काही पुरावे मात्र आता ह्या कामिनीला सापडलेले असतात, आणि कामिनी सगळ्यांसमोर तो व्हिडिओ दाखवते. कारण की राजन त्या क्लिनिकमध्ये भेटायला गेलेला असतो, ते सगळे व्हिडिओ असतात. त्यावेळेस मात्र आता आणि ते DNA रिपोर्ट्स तुम्हाला माहितीच आहे की त्या डॉक्टरने बदललेले नसतात, पण तरी देखील ते पॉझिटिव्ह आलेले असतात, कारण की राजेंची खरीच मुलगी कमळी असते. तर पण आता ह्या कामिनीच्या खोटेपणामुळे मात्र त्या ठिकाणी सगळ्यांसमोर तोंडावरती पडलेला असतो आपला राजन. पण अन्नपूर्णा आजींना अजून पण विश्वास असतो की कमळीच तिची खरी नात आहे म्हणून. पण अन्नपूर्णा आजी म्हणत असते की कामिनी, तुझी ही सगळी नाटकं बंद कर, आणि कमळी आणि ऋषीची नीट व्यवस्थित एंगेजमेंट पार पडू दे. खूप सारी लोकं आलेली आहेत. पण त्यावेळेस मात्र आता फायनली कामिनी म्हणते की वहिनी, मला शेवटची संधी दे. जर ह्यामध्ये मी जर माझी फसली तर मी हे घर सोडून कायमचं निघून जाईल. त्याच्यामुळे तू एकदा राजनला विचार की कमळी खरंच त्याची मुलगी आहे का म्हणून. तर त्यावेळेस मात्र आता सगळ्यांसमोर, कामिनीसमोर, सगळ्यांसमोर राजनला अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे राजन, मी हे काय ऐकते, मी ह्या व्हिडिओमध्ये काय पाहते, तू DNA रिपोर्ट्स मॅच करायला सांगतोय, नेमकं काय भानगड आहे, मला सगळी कळालीच पाहिजे. तर त्यावेळेस मात्र राजन म्हणत असतो की आता मला सत्य सांगावंच लागेल. आणि बिचाऱ्या कमळीने याच्या अगोदर प्रयत्न देखील केला होता अन्नपूर्णा आजींना सत्य सांगण्याचा, पण त्याचा काहीच फायदा झालेला
झालेलं नसतं, तुम्हाला देखील माहीत आहे. दुसरीकडे मात्र राजन आता सगळ्यांना ओरडून हेच सांगत असतो की हो, मी डॉक्टरांपाशी जाऊन बोललो आणि ही माझी सगळ्यात मोठी चूक आहे. तर दुसरीकडे मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की अन्नपूर्णा आजींना एवढा राग येतो. अन्नपूर्णा आजी म्हणते की आज मला तुला माझा स्वतःचा मुलगा म्हणायला लाज वाटते, कारण की स्वतःच्या आईला फसवताना तुला काही देखील वाटलं नाही. पण तुम्हाला पण माहीत आहे बिचारा राजन मनाने किती चांगला असतो. राजनने हे सगळं स्वतःच्या आईसाठीच केलेलं असतं, कारण की त्याला माहिती आहे की त्याच्या आई कोणत्या कोणत्या धक्क्यातून बाहेर आली आणि जर तिला हा सगळ्यात मोठा धक्का बसला तर काही घडू शकतं. पण दुसरीकडे आता फायनली जे व्हायला नको हवं होतं तेच घडतं, कारण की अन्नपूर्णा आजी सगळ्यांसमोर कमळीच्या डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणते की कमळी, शपथ घे माझी आणि खरं खरं सांग की तू माझी नात आहेस म्हणून. तर कमळी सगळ्यांसमोर आता हे सांगते की मी तुमची नात नाही आहे म्हणून. आणि हे सांगितल्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की काय होणार आहे. दुसरीकडे नयनतारा प्रचंड भडकते, प्रचंड चिडते आणि म्हणते की आत्तापर्यंत त्या अनिकाला मी फ्रॉड समजत होती. तिने एक चूक केली तर मी तिला आत्तापर्यंत किती काय बोलले. माझ्या ऋषीवरती तिचं एवढं प्रेम असून देखील मी तिचं कधीच ऋषीसोबत लग्न लावलं नाही आहे. पण आता सगळ्यात मोठी फ्रॉड तर कमळी आणि राजन निघाले, कारण की तुम्हाला माहितीच आहे की नयनतारा म्हणते की हा अपमान आम्ही सहन करणार नाही. दुसरीकडे कमळी मात्र सगळ्यांसमोर हे सांगते की मी अन्नपूर्णा आजींची मोठी खरी नात नाही आहे. हा सगळा आम्ही प्लॅनिंग बनवला होता आजींसाठीच. पण आता ह्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये बिचारी कमळी एवढी बेकार फसते की स्वतः ऋषीचं जे काही कमळीवरती प्रेम होतं ना, त्या ऋषीला देखील एवढा प्रचंड राग येतो की सांगायलाच नको. दुसरीकडे राजन सगळ्यांना म्हणत असतो की यामध्ये कमळीची काही चूक नाही, कमळीला कोणी काही बोलू नका. पण आता अन्नपूर्णा आजी ऐकायला तयार नसते. अन्नपूर्णा आजी सगळ्यांसमोर आपल्या कमळीच्या कानाखाली मारते, तिला हाताला पकडते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता माझ्या घराच्या बाहेर चालते हो. आणि अन्नपूर्णा आजी कमळीला सगळ्यांसमोर त्या घराच्या बाहेर काढते. आणि त्या घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर अन्नपूर्णा आजीला सगळ्यात मोठा धक्का बसतो, त्याच्यामुळे अन्नपूर्णा आजीला चक्कर येते. दुसरीकडे ऋषीला समजत नसते की हे काय चाललं आहे. नयनताराला तर टेन्शन येतं, पण त्याच ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का गौरी पण असते. तर आत्तापर्यंत ह्या गौरीने तिची आयडेंटिटी लपवण्याचा प्रयत्न केला, पण ह्या गौरीला आत्ता पण अक्कल आली नाही की सगळ्यांसमोर जावं आणि ही कमळीच माझी खरी मुलगी आहे, राजेंची मुलगी आहे म्हणून सांगायला तिला अजून पण अक्कल आलेली नाही. तर ही गौरी त्या ठिकाणी देखील जात नाही, सगळ्यांना सांगत पण नाही की कमळीच माझी खरी मुलगी आहे म्हणून. तर निंगी बांड्या ह्या सगळ्यांना खूप टेन्शन येतं, कारण की तुम्हाला माहिती आहे की बिचाऱ्या कमळीची सगळ्यांसमोर हकलपट्टी झाली आणि कामिनी, रागिनी, अनिका एवढ्या खुश होतात की सांगायलाच नको, कारण की फायनली त्यांनी ही लढाई जिंकली असं त्यांना वाटतं. आणि त्यांना असं देखील वाटतं की फायनली आम्ही आता कमळीचा पर्दाफाश केला आहे. पण मित्रांनो, कहाणीमध्ये सगळ्यात मोठा भयंकर ट्विस्ट तेव्हाच येतो की तुम्हाला माहितीच आहे की कधी ना अक्कल असलेली ही गौरी आता सगळ्यांसमोर येऊन सगळं काही सत्य सांगणार आहे. तर दुसरीकडे बिचारा राजनला देखील आता एवढं काही अन्नपूर्णा आजी बोललेली असते, त्याच्यामुळे राजनला देखील खूप वाईट वाटलेलं असतं. तर अन्नपूर्णा आजींची तब्येत बिघडलेली असते, ऋषी कमळीची एंगेजमेंट मोडलेली असते, पण गौरी त्या ठिकाणी येऊन सगळ्यांना सत्य हेच सांगते की कमळीच खरं राजनची मुलगी आहे आणि माझी देखील मुलगी आहे. तर हे सगळं बोलल्याच्या नंतर आता कामिनी देखील गौरीला पाहते. मग त्यावेळेस मात्र कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो. पण नेमकं काय घडतं, कमळी आणि ऋषीची एंगेजमेंट होती का नाही हे पाहणं रंजक ठरणारच आहे ना. तर आज रात्री 9 वाजता परत व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. जर हाईप केलं तरच पुढचा व्हिडिओ पाहता येईल. धन्यवाद.